मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मुलांनी हट्ट धरला होता, कुठेतरी फिरायला जाऊया। तसंही कामाच्या व्यापातून राकेशला खूप कमी वेळ मिळायचा मुलांबरोबर। रोहिणी सुद्धा मुलाचं करण्यात आणि घरचं या साऱ्यात तिचा दिवस कधी संपायचा कळायचं नाही। रोहिणीने मुलांचा हट्ट उचलून धरला। ठीक आहे, जाऊया फिरायला, पण वन डे पिकनिक हा। शनिवारी सकाळी लवकरच निघायचे आणि रात्री 10-10:30 पर्यंत यायचे। संडे आराम करता येईल, राकेशने सांगितले। पिकनिक स्पॉट दुर्गवाडी डॅम ठरले। नव्याने बांधण्यात आलेले धरण मुलांना दाखवता येईल। तसेच तिथल्या लोकल लोकांनी महाराष्ट्राची परंपरा जपत तिथे महाराष्ट्राची गाथा, लोककला दाखवणाऱ्या सांस्कृतिक दालनाची स्थापना केली आहे। पर्यटकांचे ते आकर्षण स्थळ होते। मुलांना चांगली माहिती मिळाली असती। गावात जेवण करून थोडं फिरून परतीच्या प्रवासाला निघायचे, राकेशने सांगितले। मुलांनी जोरात गलका केला। रोहिणी सुद्धा खूप खुश झाली। मध्ये शुक्रवार होता, मुलांना गाडीत खायला लागेल म्हणून रोहिणीने काही स्नॅक्स पदार्थ बनवले, काही बाहेरून विकत आणले। पाण्याच्या बॉटल्स, नॅपकिन, टिश्यू पेपर, गोळ्या, चॉकलेट्स, सगळी तयारी झाली। शनिवारचा दिवस उजाडला। शुक्रवारी रात्रीच राकेशने मुलांना सकाळी लवकर उठायची ताकीद दिली होती। पहाटे 5 वाजता सगळे उठले। 1-1.5 तासात सगळ्यांची तयारी झाली। मुले खूप खुश होती। अखंड बडबड चालू होती। राकेशने सगळ्या बॅगा कारच्या डिक्कीत ठेवल्या। पाणी आणि गोळ्या, चॉकलेट्स पुढे ठेवले। रोहिणीने देवापुढे दिवा लावला व प्रवास सुखाचा होऊ दे म्हणून हात जोडून मनोभावाने प्रार्थना केली। सर्व खिडक्या बंद करून दाराला व्यवस्थित कुलूप लावून ती गाडीत बसली। मुले पाठीमागे बसले। गणपती बाप्पा मोरया, राकेश बोलला तसं ऋता आणि ऋषी जोरात ओरडले। कार स्टार्ट झाली। दुर्गवाडीला पोहोचायला 4.5 तास। 10-10:30 पर्यंत दुर्गवाडीला पोहोचणार होते। मुलांच्या दंगामस्तीत, गाण्यांच्या भेंड्या बोलण्यात प्रवास कसा संपला कळालं नाही। दुर्गवाडीला पोहोचल्यावर राकेशने गावात विचारपूस करून 2-3 तासांसाठी एक खोली घेतली। दुर्गवाडी गाव खूप छोटं, चारी बाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेलं, गर्द जंगल झाडीने आच्छादलेले, धरणामुळे नावाला आलेले। तिथल्या लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती, पण धरण बांधल्यामुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळाला। निसर्ग संपदा एवढी होती की पर्यटक आकर्षित व्हायला लागले। पक्के रस्ते बांधायला घेतले। अजून रस्ते बांधण्याचे काम सुरूच होतं। मिळालेल्या खोलीत सामान ठेवले। रोहिणीने बरोबर घेतलेले ठेपले, सँडविच, ज्यूस वगैरे खाऊन घेतले। रूम लॉक करून सगळे डॅम बघायला गेले। पर्यटकांसाठी पाण्याचं विहंगम दृश्य बघण्यासाठी खास सेफ जागा बनवली होती। रोहिणी निसर्गाचा चकित करणारा नजारा बघून हरकून गेली। राकेश मुलांना माहिती सांगत होता। डॅम बघून झाल्यावर सगळे तिथल्या सांस्कृतिक दालनात गेले। महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कालखंड, सण, लोककला यावरची माहिती बघताना सगळे हरकून गेले। 2 वाजत आले। मुलांना भूक लागलेली। गावात 1-2 खानावळी होत्या। अतिशय रुचकर जेवण होते। सगळे जरा जास्त जेवले। रूमवर आल्यावर रोहिणी बोलली, आता थोडा आराम करूया। सकाळी लवकर उठून राकेशने ड्राईव्ह केले। आता परत करायचे आहे। 3 वाजलेत। 2 तास आराम करून 5-5:30 निघू।
आरामात 10ला घरी. सगळ्यांना पटलं. मुलंही दमली होती. बघता बघता सगळ्यांना मस्त झोप लागली. दारावर टकटकीचा आवाज आला. तसं रोहिणी दचकून उठली आणि डोळ्यांसमोर काळोख बघताच घाबरली. परत दार वाजण्याचा आवाज आला. धडपडत उठून दिव्याची बटन शोधून दिवा लावला. दार उघडले. समोर त्या रूमचे मालक उभे होते. मॅडम, खूप वेळ झाला, कोणी बाहेर आलं नाही म्हणून बघायला आलो. एकदम गाढ झोप लागली सगळ्यांना, तो मालक बोलला. आणि पहिल्यांदाच रोहिणीने सभोवार पाहिले. बाहेर अंधारलं होतं. घराघरात मिनमिनते दिवे लागले होते. गावात स्ट्रीट लाईट नव्हती. तिने हातातल्या घड्याळात पाहिले. 7 वाजलेले. तब्बल 2 तास तिथेच उशीर झाला होता. माफ करा हं, इतकी गाढ झोप लागली की समजलंच नाही. हरकत नाही मॅडम, पण रस्त्यावर दिवे नाहीत. जंगलाचा रस्ता आहे. पक्के रस्ते अजून पूर्ण झालेले नाहीत. काही ठिकाणी मार्ग वळवला आहे. नवीन माणसाला रात्रीच्या अंधारात पटकन अंदाज येत नाही. चुकण्याची भीती असते. रोहिणी खडबडून जागी झाली. पुढच्या अर्ध्या तासात सगळे गाडीत बसले. पटापट सगळ्यांना उठवून, तोंड धुवून, मालकाचे रूमचे पैसे चुकते करून सगळे कारमध्ये बसले. बाहेरचा अंधार बघून मुले थोडी भ्याली. राकेशला सुद्धा मनात थोडं टेन्शन आले. वेळेचे गणित चुकले होते. आता घरी पोचायला 11:30 वाजणार होते. त्यात रोहिणी आणि मुलांबरोबर रात्रीच्या अंधारात रस्ता चुकला नाही म्हणजे झाले. इथे जंगल जास्त दाट होते. त्याने चेहऱ्यावर तसं दाखवू दिलं नाही. कारमध्ये बसल्यावर दरवाजे लॉक केले. गणपती बाप्पा मोरया, राकेश बोलला. तसं तिघांनीही त्याच्या सुरात सूर मिसळला. कार रस्त्याला लागली. तिच्या प्रखर हेडलाईटच्या उजेडात पुढचा रस्ता फक्त दिसत होता. दोन्ही बाजूला मिट्ट काळोख. एकही कुठली गाडी त्यांना पास झाली नव्हती. ऋषी 12 वर्षाचा, ऋता 9 वर्षाची. एका वेळी सहज ऋताने मागे वळून पाहिले आणि जोरात किंचाळली. राकेश दचकला. रोहिणी मागे वळली. घाबरून काय झाले विचारले. कार थांबवू का, त्याने विचारले. नाही, कार नको थांबवूस, मी बघते, रोहिणी पटकन बोलली. आता ती पूर्ण मागे वळाली. काय झाले ऋता, का ओरडलीस बाळा? आई, इथे मागे बघ ना, किती एकदम काळोख आहे, काहीच दिसत नाहीये, ऋता मागे हात करत बोलली. अगदी इंचावर कोणी उभे असते तरी दिसले नसते, एवढा गडद काळोख आजूबाजूला होता. ऋता लहान होती, साहजिकच ती घाबरणार. ऋता, ऋषी एका माझं पाठी अजिबात वळून बघायचे नाही. आई बाबा आहेत ना पुढे, घाबरायचे नाही. तुम्ही महाराजांसारखे शूर आहात ना. मग कारमध्ये बसताना घाईत बॅगा डिक्कीत ठेवल्या गेल्या नाही, त्यामुळे त्या मुलांजवळ होत्या. ऋषी, ती बॅग उघड, त्यामध्ये मोठे टावेल आहे, तो दे अंगावर ऋताच्या. तू पण घे, रोहिणी बोलली. ऋषीने टावेल काढला. फुल साईज असल्यामुळे त्या दोघांच्या अंगावर व्यवस्थित आला. बुडत्याला काठीचा आधार, त्याचप्रमाणे त्या दोघांना त्यावेळी टावेलचा आधार खूप मोठा वाटला. रोहिणी पुढे बघायला लागली. सकाळी हाच रस्ता होता, ही दुतर्फा झाडे होती. किती छान वाटत होतं बघायला. पण रात्रीच्या अंधारात असं काय असतं की दिवसा बघितलेलं रात्री अपरिचित भीतीदायक वाटावं. कारच्या उजेडात झाडे त्यांच्या कारसोबत पडतायत असे वाटत होते. त्यांचे मोठे मोठे विचित्र आकार भयपद वाटत होते. काही फांद्या एवढ्या खाली वाकलेल्या होत्या की कोणीतरी वाकून पाहत आहे
असं वाटत होते. राकेश सावकाश सावध गाडी चालवत होता. रोहिणीने मनात पुन्हा बापाचे स्मरण केले. पण आता राकेश अस्वस्थ झाला होता. त्याला काहीतरी खटकत होते. चूक वाटत होते. पण पूर्ण खात्री झाल्याशिवाय तो रोहिणीला काहीच सांगणार नव्हता. त्याने हातातल्या घड्याळावर नजर टाकली. 9 वाजले होते. म्हणजे जवळजवळ 1.5 तास तो कार चालवत आहे. ह्या वेळात तर हा जंगलाचा भाग नक्कीच पार व्हायला हवा होता आणि हायवेला असायला हवे होते. पण 1.25 तास होऊनही हायवे लागला नव्हता. कुठली दुसरी गाडीही त्याला दिसली नव्हती. रस्ता चुकलो का? एक शंका मनात डोकावून गेली आणि तो केवढ्याने तरी दचकला. उजव्या बाजूला सिमेंटच्या गोण्यांसारखा कितीतरी गोण्यांचा ढीग त्याने आधी पाहिला होता. पण आता तिसऱ्यांदा तो त्याच गोण्या बघत होता. त्याची खूण म्हणजे त्या गोण्यांमध्ये एक लाल भडक रंगाची गोणी होती. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे 1.5 तास कार त्याच रस्त्यावरून फिरते. चकवा लागला का? त्याने रोहिणीकडे बघितले, पण तिचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला होता. रोहिणी, काय झालं? अशी काय बघतेस? राकेश, डाव्या बाजूला. डाव्या बाजूला काय? अरे डाव्या बाजूला तिथे जंगलात आत मी एक दिवा बघितला. पण आता 3 वेळा सुद्धा मला तोच दिवा दिसतोय. तू सारखा त्याच रस्त्यावरून कार नेतोस बघ ना. रोहिणी अतिशय घाबरली होती. सुदैवाने कार SUV होती. निघताना पेट्रोलची टाकी फुल केली होती. त्यामुळे पेट्रोलचा प्रॉब्लेम नव्हता. अगं हो रोहिणी, माझ्या उजव्या बाजूला सुद्धा काही गुन्ह्या दिसतायत. त्या मला सारख्या 3 वेळा दिसल्यात. चकवा. आपल्याला चकवा लागलाय का? असे म्हणतात, चकवा पहाटेशिवाय सुटत नाही. आता तर फक्त 9 वाजलेत. कसं बाहेर पडणार आहोत? गावातून बाहेर पडताना कार योग्य मार्गावर होती ना? मग अचानक रस्ता कसा चुकला? रोहिणी विचारत होती. हो, मगाशी ऋता ओरडली तेव्हा समोर 2 फाटे होते. पण ऋताच्या ओरडण्याने कदाचित असेल माझे चित्त विचलित झाले आणि काळोखामुळे मी दुसऱ्या रस्त्याला कार वळवली असणार. राकेश अस्वस्थ होत बोलला. प्रसंग मोठा बिकट होता. त्यात जंगलाचा रस्ता, जंगली श्वापदांनी भरलेला, भयान काळोख, खाली उतरायची सोय नव्हती, सोबत 2 लहान मुले. गाडीच्या एकमेव प्रकाशात असं वाटत होतं की आपण ह्या भयानक परिस्थितीच्या रडारवर आहोत. बाजूच्या गडद काळोखातून अचानक कोणीतरी येईल आणि काचेला तोंड लावेल आणि रोहिणीच्या किंचाळण्याने ऋता आणि ऋषी जे झोपले होते उठून रडायला लागले. एकच गोंधळ झाला. राकेश कार थांबवू शकत नव्हता. अगं काय झालं तुला किंचाळायला? मुलं रडतायत बघ. राकेश, ती बाई माझ्या बाजूने कार बरोबर पडत होती. मी सुद्धा रडायला लागली. कोण बाई? तू आधी शांत हो आणि मुलांना शांत कर, राकेश बोलला. त्या किर्र शांततेत ह्यांचा आवाज काळीज गोठवत होता. रोहिणी सीटवर अर्धी उभी राहून मागे वळली. बॅगा मागे न ठेवल्यामुळे तिने देवाचे आभार मानले. कारण ह्या परिस्थितीत खाली उतरणे म्हणजे अशक्यच. एका बॅगेतून पाणी काढून तिने ते मुलांना प्यायला दिले, स्वतः प्यायले आणि राकेशला दिले. मुलं शांत झाली, टावेल लपेटून बसून राहिली. राकेश कार चालवून कंटाळला आणि असंच कार चालवत राहिलो तर खरंच पेट्रोल संपायचे. इथे जंगलात कुठून मिळेल पेट्रोल? रोहिणी, थोडा वेळ कार थांबवतो. अरे का? असं मध्येच कार कशी थांबवायची? अगं पण अशी सारखी त्याच ठिकाणी कार चालवली
तर पेट्रोल संपेल. मग काय करायचे? राकेशचे बरोबर होते. आई, ऋताने मागून आवाज दिला. काय बाळा? आई, मला पीला जायचंय आत्ताच. आई, मला सुद्धा, ऋषीही बोलला. कार थांबवणे गरजेचे होते. दोघांची काळीच धडधडायला लागली. रोहिणीच्या डोळ्यासमोर ती पडणारी बाई आली. राकेशला जंगली जनावरांची भीती वाटत होती. काहीही येऊ शकत होते. अगं आई, आय कांट कंट्रोल, ऋता जोरात बोलली. राकेशने एका मोठ्या झाडाखाली कार थांबवली. पुढे डॅशबोर्डमध्ये ठेवलेला मोठा स्टीलचा टॉर्च घेतला सेफ्टीसाठी. रोहिणी, तू मुलांना घे, मी आजूबाजूला लक्ष ठेवतो. रोहिणीने बाप्पाचा जप चालू केला. काहीही संकट नको येऊ दे म्हणून ती देवाच्या धावा करत होती. पाठीमागचा दरवाजा उघडून तिने मुलांना खाली घेतले आणि प्रथमच सगळ्यांना बाहेर किती गारठा आहे याची जाणीव झाली. मुलांचे दात एकमेकांवर कळकळ आपटायला लागले. बर्फाच्या रूममध्ये आहोत अशी जाणीव होत होती. रोहिणीने मुलांना कारच्या पुढे झाडाजवळ नेले. ऋताच्या बाजूला उभी राहिली. ऋता मोकळी झाली आणि उठली. ऋषीही बाजूला होता. आई चल, दोघेही बोलले. राकेश हातात टार्च घेऊन उभा होता. तिघेही कारकडे वळले. 3-4 पावलं चालली असतील तोच जोराचा धप आवाज आला. काहीतरी वरून जोरात पडावं असं. चौघांनी गरकन वळून मागे पाहिले. सामोर जे पाहिले त्याने सर्वांचेच पाय लटलट कापू लागले. पायातले त्राण गेले. बुंद्याखाली लाल भडक रंगाची गोणी पडली आणि ती हलत होती. कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. हळूहळू वरची गाठ सुटत होती. रोहिणी भानावर आली आणि जोरात ओरडली, गाडीत बसा. तिने मुलांना दरवाजा उघडून दिला आणि अक्षरशः त्यांना आत कोंबले. कसा तरी पुढचा दरवाजा उघडून स्वतः आत बसली. राकेश अजून सामोरच बघत होता. राकेश, आत बस, ती जीवाच्या आकांताने ओरडली. कारचा दरवाजा उघडून बसायला आणि समोर त्या गोणीतलं राकेशवर झेप घ्यायला काही सेकंदाचा फरक पडला. अजूनही राकेशला आपण जिवंत आहोत यावर विश्वास बसत नव्हता. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यांनी समोर झाडाच्या बुंद्याकडे पाहिलं. ती लाल भडक गोणी तिथे नव्हती. राकेश, ते काय होतं रे? आणि ती गोणी अचानक कुठे गायब झाली? मला प्रचंड भीती वाटत आहे आता. आपण यातून सुखरूप सुटू ना. आपली मुलं, रोहिणी रडवेली होऊन बोलली. राकेशने घड्याळात पाहिलं. 10 वाजलेले. फक्त अर्धा तासच पुढे सरकला होता. वेळ कासवाच्या गतीने सरकत होता. अजून मध्यरात्र जायची, मग पहाट होईल. तोपर्यंत आपल्याला कसंही करून धीर करायला हवा. त्याच्या मनात एक विचार आला. आपल्याला चकवा लागलाय. फिरून फिरून त्याच ठिकाणी येतोय. आणि बाहेर खरंच जर कोणती अभद्र वाईट शक्ती असेल तर तिला गाडीच्या अडसर अडवू शकेल का? रोहिणीला ती पडणारी बाई दिसली म्हणते. खरंच ती होती की रोहिणीच्या दृष्टीला भ्रम झाला? मग ती झाडाखाली पडलेली लाल गोणी, ती कुठून आली आणि हवेत कुठे गायब झाली? आपल्याला दिसलेल्या गोण्यांमध्ये अशी लाल गोणी होती ती हीच तर नाही. जंगलात आतमध्ये रोहिणीला दिवा दिसला. मग ती पडणारी बाई, काय कनेक्शन असेल? राकेश, तू गप्प का? रोहिणी विचारत होती. मी विचार करतोय. हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय. आपण ज्या जागेवर आहोत तिथून अजून एकही कार किंवा कोणी वाटसरू गेला नाही. वेळ सुद्धा थांबल्यासारखी झाली. मगाचा तो विचित्र प्रकार फक्त नशिबाने आपण वाचलो आणि बाप्पांमुळे. रोहिणी समोर पाहत बोलली. डॅशबोर्डवर अतिशय सुबक बसकी
गणपती बाप्पाची संगमरवरी मूर्ती होती. तीवर सकाळी रोहिणीने वाहिलेला मोगऱ्याचा हार होता. तिने मनोभावे दोन्ही हात जोडून प्रार्थना केली, बाप्पा, या संकटातून आम्हाला वाचव. राकेश, मला वाटतं आता डाव्या बाजूला कार घे. बघूयात कुठला रस्ता मिळतोय का. एखादी गाडी तरी दिसेल. आणि तिथे पण असंच असेल तर. इथे 0 नेटवर्क आहे. आपण कुठे आहोत कळत नाहीये. अजून कशात अडकलो तर. राकेशने शंका बोलून दाखवली. अरे, म्हणून काय असंच बसून राहायचं. अजून किती वेळ जायचाय. काय करणार आहोत. एकाच जागी फिरतोय. रोहिणी वैतागली. प्रयत्न तरी करू. मला बाप्पावर पूर्ण विश्वास आहे. आपण कोणाचं वाईट केलं नाहीये. आपली निष्पाप मुले आहेत. मग आपलंही काही वाईट होणार नाही. विश्वास ठेव. उलट ही जागा धोक्याची आहे. थोड्या वेळात रात्र ऐन भरात येईल. आपल्याला इथून दुसरा रस्ता पकडायला हवा. रोहिणी घाई करत बोलली. तिने मागे वळून पाहिले. मुले जागीच होती आणि भेदरलेल्या नजरेने बघत होती. एव्हाना त्यांनाही सगळा प्रकार लक्षात आला होता. दोघांना घट्ट पकडून बसली होती. तिला त्यांची दया आली. मन कळवळलं. देवा, ह्या पिल्लांना काही नको होऊ दे. शेवटी आई होती ती. राकेशने कार डाव्या बाजूला वळवली. पुढे काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने दोघांचा जीव घाबरला होता. डाव्या बाजूला दुतर्फा दाट झाडी होती. मोठी वडाची झाडे होती आणि त्यांच्या पारंब्या थेट जमिनीवर उजल्या होत्या. एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आली. ती म्हणजे इथे सगळ्या झाडांच्या खाली भरपूर गोण्या पडल्या होत्या. त्या नक्कीच रेती सिमेंटच्या होत्या. रस्त्याच्या कडेला सुद्धा कामाचे भरपूर साहित्य पडले होते. एका बाजूचा रस्ता बंद तर एका बाजूने रस्ता चालू होता. म्हणजे तिथे रस्त्याची कामे चालू होती. राकेश, बघ, मी बोलली होती ना, काहीतरी मार्ग नक्की मिळेल. इथे बघ, रस्त्याचे काम चालू आहे. म्हणजे कुठेतरी वस्ती असणार किंवा काम करणाऱ्या कामगारांच्या छोट्या रावट्या तरी असणार. रोहिणी उत्तेजित होत बोलली. राकेशला सुद्धा आशेचे किरण दिसू लागले. तो कार पुढे नेत राहिला. समोरच्या रस्त्याची एक बाजू काळ्या सापासारखी भासत होती. कार थोडी पुढे आली असेल नसेल आणि ऋषी भयानक किंचाळला. रोहिणी गरकन मागे वळली. ते दृश्य बघून भयाने तिचीही बोबडी वळली. मुलांच्या दोन्ही बाजूच्या काचांवर ती 2 अभद्र हिडीस शरीरे लटकत होती. दोन्ही मुलांकडे विकारी नजरेने बघत ओरडत किंचाळत होती. त्यातलं एक शरीर बाईचं होतं आणि एक 10-12 वर्षाच्या मुलाचं. आरशातून राकेशने पाहिलं. त्यांच्या हातांना कापरं भरलं. कार नीट चालवता येत नव्हती. कुठेही ती धडकली असती. रोहिणीने धोका ओळखला. तिलाच हिंमत करायची होती. त्याही स्थितीत तिने राकेशच्या समोरचा मिरर खाली वळवला, जेणेकरून त्याला पाठीमागचे दिसणार नाही. राकेश, तू समोर लक्ष दे. गाडी नीट चालव, ती ओरडली. आणि दुसऱ्या क्षणी तिच्या हातात अनंत विश्वाचा तारणहार, गणपती बाप्पा त्यांची मूर्ती होती. तिने ती मूर्ती घेऊन त्या हिडीस आत्म्यांसमोर धरली. आगीच्या तप्त जाळ बसावा तशी ती दोन्ही शरीरे आर्त स्वरात किंचाळत गाडीपासून दूर उडाली व रस्त्यावर वळवळू लागली आणि अदृश्य झाली. ऋताला मानसिक शॉक बसला होता. रडून तिचे हाल झाले. बाप्पाला परत डबल टेपवर नीट ठेवत रोहिणी पुढून सीटवर चढून पाठी आली. दोन्ही मुलांच्या मध्ये बसून दोघांना घट्ट कुशीत घेतले. त्यांचे पटापट पापे घेतले. दोघेही भयंकर थरथरत होते. आई येताच ते तिला घट्ट बिलगले.
काही नाही झालं, सगळं ठीक आहे. आम्ही आहोत ना. आता लवकरच आपण घरी जाऊ. शांत व्हा बाळांनो, ती त्यांची समजूत घालत होती. रोहिणी समोर बघ. राकेशच्या आवाजाने तिने समोर बघितले. आता हे कुठले नवीन संकट? रोहिणी बघत राहिली. रस्त्याच्या मधोमध काही माणसे हातात काट्या मशाली घेऊन उभे होते आणि त्यांच्या गाडीकडे बघत होते. दरोडेखोर, राकेश बिचकत बोलला. तिने पटकन मुलांना खाली मान करून झोपायला सांगितले व आम्ही सांगत नाही तोपर्यंत उठायचे नाही असे बजावून परत ती पुढच्या सीटवर आली. ती लोक अशी उभी होती की त्यांना डलावून जाणे शक्य नव्हते. बरोबर मध्ये उभी होती आणि आता चक्क गाडी थांबवण्याचा इशारा करत होती. राकेशचा नाईलाज झाला. त्याने गाडी स्लो करून त्यांच्या समोर उभी केली. ते एक साधं सर्वसामान्य कुटुंब होतं. चौकोनी कुटुंब. मुलांच्या हट्टापायी एका छोट्या सहलीला निघालेलं. आपल्या आनंदाचे अशा वाईट दुःखात परिवर्तन होईल कोणी कल्पना केली नव्हती. 4 क्षणाचा आनंद बरोबर घेऊन निघायचे, बस एवढंच मनात होतं. पण घटना अतर्क घडल्या होत्या. पाहिल्यावरही डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा घटना. आणि त्यातच परिपाक. आता समोर अजून एक संकट त्यांची वाट पाहत होतं. ते सगळे रस्ता अडवून उभे होते. राकेशने कार थांबवली. ते सध्या फक्त पाहू शकत होते पुढे काय होणार आहे. गाडी थांबल्याबरोबर त्यांच्यातला एक जण पुढे आला. रोहिणीच्या बाजूने उभा राहिला. काचेतून तिने त्याच्याकडे नजर टाकली. तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याची नजर संपूर्ण आतमध्ये फिरत होती. थोडा वेळ गेला आणि त्याने इशाऱ्याने तिला काच खाली घ्यायला लावली. आता काही होत नाही. त्यांना विरोध करणे म्हणजे मूर्खपणा झाला असता. तिने हळूहळू काच खाली घेतली. तो आणखी जवळ आला व आत बघू लागला. रोहिणी थोडी आतल्या बाजूला सरकली. मॅडम, तुम्ही किती जण आहात कारमध्ये? पाठी कोणी आहे का? अक्षरशः रोहिणी, राकेश जागीच उडाले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वास होत नव्हता की कोणीतरी चक्क त्यांच्याशी बोलले व्यवस्थित. मॅडम, काय झालं सांगा, तो माणूस पुन्हा बोलला. आम्ही 4 जण आहोत. आम्ही दोघं व आमची 2 मुले. पाठी झोपली आहेत. ती कसंबसं बोलली. कुठून येत आहे सगळे? दुर्गवाडीहून का? हो, मुलांना धरण दाखवायला नेले होते. त्या माणसाच्या चेहऱ्यावर थोडे चिंतेचे भाव उमटले. रोहिणीने ते पाहिले. काय झाले? तिने प्रश्न केला. बोलणाऱ्याने मागे वळून सगळ्यांकडे पाहिले. परत रोहिणीकडे वळून बोलला. ताई, घाबरू नका. आम्ही सामान्य माणसं आहोत. तुम्ही गाडीतून खाली उतरू शकता. आमची तुम्हाला मदतच होईल. एक क्षण राकेश, रोहिणी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व काही विचार करून गाडीतून खाली उतरले. ती सगळी जण त्यांच्याकडे येऊ लागली. आमच्याबरोबर आता काही वेळापूर्वी खूप वाईट भयंकर घटना घडल्यात, ज्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. आम्ही कसे वाचलो आहोत हे आम्हालाच माहीत नाहीये. रस्ता चुकलो आम्ही. इथून बाहेर पडायला आम्हाला मदत करा. राकेशने त्यांना माहिती पुरवली. हो, त्यासाठीच तुमची कार थांबवली. कारण या रस्त्यावर पुन्हा एक धोकादायक वळण आहे. ते थेट परत तुम्हाला त्याच रस्त्यावर नेऊन सोडेल. तो माणूस बोलला. 1 मिनिट, आम्हाला सविस्तर सांगा प्लीज. हा सगळा काय प्रकार आहे? आम्ही बघितलं ते काय होतं आणि तुम्ही एवढे सगळे जण कुठून आलात? रोहिणीने आपल्या शंका विचारल्या. मॅडम, तुम्ही लोकांनी तो भयानक अनुभव घेतलाय म्हणजे तुम्हाला ते कळायला हवे. दुर्गावाडी एक छोटेसे गाव.
पण निसर्ग संपत्तीने बहरलेलं. धरणाचे काम झाल्यामुळे रहदारी वाढली, पर्यटक येऊ लागले, म्हणून रस्ते बनायला घेतले. तुम्ही जो अनुभव घेतलात तो खरं तर त्या 2 अभागी जीवांची शोकांतिका आहे. म्हणजे रोहिणी म्हणाली. एक आई आणि तिच्या 12 वर्षाचा मुलगा दोघेच. मुलाची आई रस्त्याच्या कडेला ताक विकायची. तिचा मुलगा तिच्यासोबत असायचा. संध्याकाळ झाली की दोघे गावात परत निघायचे. पण तो दिवस त्यांच्यासाठी काळ दिवस ठरला. ती ताक विकत होती. संध्याकाळ झाली होती. एक 4-5 मुलांचं टोळकं असलेली गाडी आली. तिच्याकडे ताक प्याले व तिच्याशी असभ्य वर्तन करू लागले की रस्ते अगदी निर्मनुष्य होतात. त्यावेळी तिच्या मदतीसाठी कोणी नव्हते. तिच्यावर अत्याचार करून तिला त्यांनी मारून टाकले. तिच्या 12 वर्षाच्या मुलाचा प्रतिकार तो काय, पण त्या नराधमांनी त्या कोवळ्या जीवालाही नाही सोडले. त्यालाही मारून तिथेच असलेल्या रेतीच्या एका गोणीत भरले. पोलीस आले. पुढचा तपास झाला. पोस्टमॉर्टममध्ये तिला किती वाईट मरण दिले ते समजले. पण ते नराधम काही भेटले नाही. आणि काही महिन्यांनी एक भयंकर विचित्र प्रकार घडला त्या रस्त्यावर. 1 नाही, 2 नाही, तब्बल 5 मुलांचे मृतदेह अगदी वाईट अवस्थेत, शरीराच्या चिंध्या झालेल्या अवस्थेत सापडले. सगळीजण त्या मेलेल्या बाईचं हे काम आहे, तिनेच तिच्या आणि मुलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली असे म्हणू लागले. मग कोणाकोणाला ती दिसू लागली. एकट्या दुकट्या लोकांच्या मागे ती तिचा मुलगा पडतात. त्या रस्त्यावर जाणाऱ्याला चकवा लागतो. विचित्र अनुभव येतात. जर त्याला रस्ता नाही सापडला तर तो त्या चकव्यात पहाटेपर्यंत फिरत राहतो. तो रस्ता झपाटलेला आहे. आम्ही ते रस्त्याचे काम करतोय. इथेच बाजूला आमच्या शेड्स आहेत. आम्हाला हा प्रकार माहीत आहे, म्हणून आम्हीही कधी रात्री त्या रस्त्याला जात नाही. तुमची कार बघितली आणि पुढे परत तुम्ही संकटात सापडू नये म्हणून तुम्हाला थांबवलं. इथून जर परत तुम्ही उजव्या बाजूला गेला असता तर फसला असता. त्या दोघांबरोबर झाले ते अतिशय दुर्दैवी आहे. काळच याला औषध आहे. त्या जीवांना शांती मिळो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. हे सगळं ऐकून रोहिणी राखे सुन्न झाले. रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या डोळ्यासमोर त्या न पाहिलेल्या अभागी मुलाचा चेहरा तरळला. आता आम्ही कुठल्या दिशेने जाऊ, राकेशने विचारले. आता इथून सरळ जा आणि डाव्या बाजूला छोटा बोट दिसेल. मुंबईकडे त्या रस्त्यावरून गेलात की 10 मिनिटात हायवे लागेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोक देवासारखे धावून आलात. नाहीतर पुढे काय झालं असतं माहीत नाही. दोघेही बोलले. चांगल्या लोकांबरोबर कधी वाईट होत नाही. देव असतो त्यांच्याबरोबर. आता तुम्ही निघा, ती लोक बोलली. रोहिणी राकेशने पुन्हा त्यांचे आभार मानले व गाडीत बसले. त्यांना हात करून गाडी पुढे घेतली. डाव्या बाजूला बोर्ड दिसला, मुंबईकडे. गाडी त्या रस्त्यावर घेतली आणि पुढच्या 5 मिनिटात ते हायवेवर होते. दिव्याचा उजेड, आवाज, एका पाठोपाठ सुसाट धावणाऱ्या गाड्या, वातावरणात चैतन्य आले. रोहिणीने बाप्पांकडे बघून हात जोडले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि मनाच्या तळाशी अपार करुणा. कोणा अज्ञातासाठी. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.